भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. सर्वांना नम्र विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या मराठी लोकांनी. मी बँगलोरमध्ये काम करतो, जवळपास 2 वर्ष झाली मला. आणि मी असं म्हणेल की भाषेबद्दलच हा व्हिडिओ आहे. माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे, जसं की आपल्याकडे 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यामध्ये कितीतरी गावं आहेत, जवळपास 43,000च्या वर गावं आहेत महाराष्ट्रामध्ये, खेडे आहेत. 43,000 खेड्यांमध्ये कितीतरी घरं आहेत. मी विचार करून तुम्हाला एवढं सांगेन की प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या एका युवकाने जरी विचार केला की आपल्याला मुंबईला यायचं आहे, मी मान्य करतो खूप अवघड आहे. आता तुम्ही मला म्हणाल की तू मुंबईचा असून तू का बँगलोरला गेला. माझी आवड होती, सिनेमामध्ये आवड आहे मला टीचर म्हणून मला काही थोडंसं प्रयोग करायचे होते म्हणून मी इकडे आलो. मुंबई सोडली असा प्रयत्न असा काही प्रश्न नाही आहे. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन, आपल्या घरातला जसा सातारामधला, आता मी सातारचा आहे, सातारमधला प्रत्येक माणूस, प्रत्येक घरातला माणूस जसा मिलिटरीमध्ये आहे, आर्मीमध्ये आहे, तसं माझं असं मत आहे, आपल्या महाराष्ट्रातला प्रत्येक घरातला एक माणूस किंवा प्रत्येक एका कुटुंबातला, म्हणजे 4-5 जण घरं असतील तरी त्यातला एक माणूस जरी मुंबईत आला आणि त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, तरी मला असं वाटतं की बाहेरून येणारे जे लोंढे आहेत त्यांच्या पाया पडायची आपल्याला गरज नाही. पडणार तर नाही आपण कधी, कारण की आपण शिवरायांच्या भूमीत राहतो आहे. पण हेच कारण की काय झालं माहिती आहे का, चीनने काय केलं, चीनने त्यांची मॅन्ड्रिन भाषा लादली नाही. त्यांनी काय केलं, तिबेट एवढा मोठा भाग जो होता तो गिळंकृत कसा केला, तिकडच्या लोकांना त्यांनी मारलं नंतर. पण अगोदर त्यांनी काय केलं, इतर भागातली जी आहेत, शिनझियांग प्रांत आहे किंवा आपला बीजिंग प्रांत आहे, शांघाय प्रांत आहे, त्यातली लोकं त्यांनी पश्चिम चीनमध्ये आणून वसवली. लोकांची लोकसंख्या वाढवली आणि त्यामुळे त्यांनी काय झालं, लोकल जी लोकं होती ती ॲक्च्युली अल्पसंख्याक झाली, जसं मुंबईत झालं. आपण अल्पसंख्याक नाही होत, पण एक सांगतोय तुम्हाला, मला असं वाटतं आपला जर टक्का आपण वाढवला तिथला, तर ह्या लोकांची मजाल काय आहे, यांची नाटके बंद करा. सगळ्यात मोठी गोष्ट, असं पण तुकाराम मुंडेंजींनी जे काम सुरू केलं आहे, सगळे जे शॉप आहेत, कचोरी, पाणीपुरी, सगळं खायचं बंद करा. मी मान्य करतो अवघड आहे, हे सगळं हळूहळू खायचं बंद करा. हे लोक ठिकाण्यावर येतील. नाही, यांनी यांच्या बॅगा पॅक केल्या, या लोकांना एवढा पैशांचा माज आला आहे. पैसा फक्त आपल्याच लोकांनी वाटलेला आहे आणि आपण सगळ्यात भारी. लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे काय, लोकशाही. तसंच मराठी माणसांनी हे सगळं चालवलं आहे. मराठी माणसांनी इतर लोकांसाठी चालवलेलं पैसा. आपण सगळ्यात भारी कस्टमर आहोत महाराष्ट्रात. आपण रहिवासी नाही, सगळ्यात पहिला आपण कस्टमर आहोत. सगळ्यात मोठा व्यवसाय आपण त्यांना उभारून दिला. तर व्यवसाय टाकत असेल तर छान आहे, नसेल टाकत तर कमीत कमी ह्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या खायचं बंद करू. आपण आपल्या भाजी मार्केटल्या लोकांना आपण सपोर्ट करू, आपल्या लोकांना साही घेऊन पुढे जाऊ. आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या, माझ्या प्रत्येक कुटुंबातल्या सगळ्या माता बहिणींना माझी नम्र विनंती आहे की एका तरी मुलाचा जन्म हा मुंबईसारख्या, पुण्यासारख्या शहरासाठी झाला पाहिजे. तरच आपण आपलं शहर टिकवू, आपली भाषा टिकवू, आपलं संस्कृती टिकवू. कारण की मी इथे बघतो ना, आता बघा, हे सगळं एवढं छान शहर असं वसलं आहे. या शहरामध्ये एकच गोष्ट आहे, सगळ्या जाती धर्माची लोकं आहेत, सगळ्या भाषेची लोकं आहेत, पण यांची स्वतःची भाषा 99.99% यांनी टिकवलेली आहे. यांची संस्कृती टिकवलेली आहे, यांची सगळ्या गोष्टी यांनी टिकवलेल्या आहेत. तशा आपल्या मुंबईत टिकवायचं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.